शिंदखेडा तालुक्यातील डाबली, मेलाणे आणि नरडाणा परिसरात घरफोड्या करणाऱ्या एका टोळीला नरडाणा पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी शिताफीने रचलेला हा सापळा यशस्वी झाला असून 3 अट्टल चोरट्यांसह एक विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेतले आहे. या टोळीने डाबली येथील रहिवासी अरुण मुरलीधर पाटील यांच्या बंद घरात रात्री 6 तारखेला चोरी केली होती. चोरट्यांनी लोखंडी कपाट तोडून 74,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोकड, बेंटेक्सची पोत आणि मोबाईल चोरून नेले होते. या प्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपासात गोरख सुरेश पवार वय 19, गोकुळ छगन भिल वय 20, बादल राजू सोनवणे वय 18 आणि विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात घेण्यात आला आहे. चौकशीत त्यांनी डांबरी मेलाणे गावात 6 मोबाईल, 20,000च्या सोन्याच्या रिंगा, 80,000चे 5 तोळे सोन्याचे कानातले, 1,000च्या बेंटेक्सच्या बांगड्या, 1 लाखाची मोटरसायकल आणि 10,000ची रोकड चोरल्याची कबुली दिली. एकूण 2,76,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे व पोलीस पथकाच्या व्यापक सहभागाने पार पडली. पोलीस पथकात पोलीस उपनिरीक्षक रवींद्र माहले, विजय पाटील, रवींद्र शिंदे, अंमलदार ललित पाटील, राकेश शिरसाट, गणेश पाटील, नारायण गवळी, भरत चव्हाण, योगेश गीते, अनारसिंग पावरा, धनेश कोणकारी, रवींद्र मोराणीस आदींनी केली होती.